बाळांनो, ही बरणी दिसते, याचं नाव आहे मोजण्यासाठीचा टोकन. काय नाव आहे? मोजण्यासाठीचे टोकन. बघा, वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या बाहुल्या या बरणीमध्ये आहेत. आपण या वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो, बरोबर? किती रंगाच्या आहेत? मोजा बरं. 1 2 3 4. किती रंग आहेत त्याच्यामध्ये? 4च ना का 5? 5 रंगाच्या या बाहुल्या आहेत. याचा आपण वापर कशासाठी करू शकतो जरा तुम्ही सांगाल? 5 आणि 6. 6 रंग आहेत, तर आपण ह्याचा वापर बेरजेसाठी करू शकतो, बरोबर? आकृतिबंधासाठी करू शकतो. चला, आता मी तुम्हाला एक आकृतिबंध लावून दाखवते. बघा, तुम्ही सांगायचं आहे मला कोणता आकृतिबंध लावला आहे मी. आता पुढं सांग, कोणता येईल? कोणती बाहुली येईल? हिरवी बाहुली येईल, बरोबर? आता पुढं कोणती येईल? पिवळी. पिवळी. छान. म्हणजे बघा, आकृतिबंधासाठी आपण या बाहुल्यांचा उपयोग करू शकतो. आता त्याचबरोबर जरा बघा, आकार सारखे आहेत का रे ह्या बाहुल्यांचे? नाही. तर आपण ह्याचा चढता क्रम पण लावू शकतो आणि उतरता क्रम पण लावू शकतो. लाव बरं. तुला आरव, तुला कोणत्या पण रंगाच्या घे, फक्त चढता क्रम लाव आणि तू उतरता क्रम लाव. लावला मॅडम. छान. ओके. आता बघा, अजून आपण ह्याचं वर्गीकरण रंगांमध्ये पण करू शकतो, बरोबर ना? आता वेगवेगळ्या रंगाचे एकत्र वेगळे काढा. एका रंगाचे वेगळे करा. तू निळा घे, तू हिरवा घे, तू केसरी घे. चला, मोज आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. छान. म्हणजे निळ्या रंगाच्या किती बाहुल्या आहेत? 16. 16. छान. आता आरव, तू मोज, तुझ्या बाहुल्या किती आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13. आणि या 3 मिळून झाल्या बघ बरं. 14 15 आणि 16. छान. आता तुझ्या मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तुझ्या मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हां, म्हणजे मोजण्यासाठी जी ही आपल्याला टोकन दिले त्याचा वापर आपण मोजण्यासाठी पण करू शकतो, बरोबर ना? अजून याची आपण बेरीज पण करू शकतो. सांगा बरं एक बेरजेची गोष्ट. हां, ह्याच्यावरून बेरीज कर. तुझ्याकडे किती आहेत, तुझ्याकडे किती आहेत, ह्याच्यावरून एक बेरजेची गोष्ट तयार कर. माझ्याकडे 3 बाहुल्या होत्या. आरवने मला आणखी 3 बाहुल्या दिल्या, तर माझ्याकडे एकूण किती बाहुल्या झाल्या? 6. व्हेरी गुड. बघा, म्हणजे पटकन उत्तर देता आलं. म्हणजे अशा प्रकारे आपण हे साहित्य वापरून बेरीज पटकन करू शकतो आणि वजाबाकी करू शकतो का गं? बघ बरं, तू सांग वजाबाकीचं एक. माझ्याकडे 3 रुपये होते. मला 3 काय आहेत ह्या? बाहुल्या. त्यातले स्वराने 2 बाहुल्या घेतल्या, तर माझ्याकडे किती राहिल्या? 1. छान. आलं बरोबर. म्हणजे आपण हे साहित्य वापरून बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो, चढता उतरता क्रम करतोय आणि महत्त्वाचं आपण ह्या बाहुल्या मोजण्यासाठी पण वापरू शकतो, बरोबर ना? अजून आकृतिबंध पण करू शकतो, हो ना?